चंद्रपूर शहरात एकमेव शिल्लक राहिलेल्या रामाळा तलावात माशांचा मृत्यू होत आहे। या मृत माशांमुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत। याच परिसरात हजारो चंद्रपूरकर सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येतात। गेली काही वर्षे रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या संदर्भात विविध प्रकल्प सुरू आहेत। यात संरक्षक भिंतीसह मलनिस्सारण प्रकल्प देखील महत्त्वाचा आहे। या तलावात दोन बाजूंनी येणारे रोजचे हजारो लिटर सांडपाणी तलावातील प्राणवायू संपवण्यास कारणीभूत ठरले आहेत। यावर उपाययोजना असलेली कामं मात्र आराखड्यानुसार होत नसल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे। शहरातील एकमेव शिल्लक राहिलेल्या गोंडकालीन रामाळा तलावाला वाचवण्यासाठी काटेकोर उपाययोजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त होत आहे। ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव जो चंद्रपूर शहराच्या मध्यभागी स्थित आहे, या ठिकाणी काल परवापासून या ठिकाणी मासे मृत होत असल्याची घटना समोर आलेली आहे आणि वारंवार अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी घडत राहते। कारण की आता तलावाच्या संदर्भातलं जे संवर्धनाच्या संदर्भातलं काही काम चालू आहे, त्यामुळे पाणी सोडण्यात आल्याची माहिती आहे आणि त्याच्यामुळे कमी झालेल्या पाण्यातलं डिझॉल्व्ड ऑक्सिजन ही कमी झालं असेल, त्याच्यामुळे हे मृत्यू आहे। परंतु या रामाळा तलावातील जे प्रदूषण असेल किंवा त्याला संदर्भात अनुषंगाने 2021 मध्ये इकोप्रोतर्फे आंदोलनही झालेलं होतं आणि त्या अनुषंगाने आराखडा मंजूर झालेला आहे, त्या मंजूर आराखड्यानुसार तलावाचं खोलीकरणाचं काम असेल किंवा रिटेनिंग वॉल असेल, पण हे कामं सुरू झाले। परंतु अत्यंत महत्त्वाचं काम आहे, हा तलावात येणारं जे सांडपाणी आहे, एक जलनगरकडून येणारं पाणी आहे किंवा मच्छी नाल्यातून येणारं पाणी आहे, या दोन्ही ठिकाणी जे STPचं बांधकाम करायचं आहे ते मंजूर आहे, परंतु ते काम अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे। ते तात्काळ पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम होणार नाही आणि तलाव संवर्धनाच्या दृष्टीने तलाव प्रदूषणमुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यासाठी सरकारने किंवा प्रशासनाने जे स्टेप्स घेतलेले आहे किंवा जो आराखडा मंजूर आहे, त्यानुसार जे मंजूर काम आहे ते त्वरित त्याला गतिमान करण्याची गरज आहे। त्या अनुषंगाने ही मागणी करण्यात येत आहे।